गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन बुधवारी 11 जून 2025 रोजी सांस्कृतिक भवन बोरगाव तालुका सुरगाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय। या शिबिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सुरू करण्यात आलेल्या महाराजस्व अभियानाअंतर्गत तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात आले। कार्यक्रमात सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार असून महसूल, आरोग्य, कृषी, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, शिक्षण आदी विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी प्रत्यक्ष जनतेच्या सेवा व समस्यांवर संवाद साधलाय। शासनाचे विविध लाभ, धोरण, योजनांची अंमलबजावणी, दाखले, प्रमाणपत्रे, मंजुरी, तक्रारी यावर तात्काळ निर्णय घेण्यात आले। या उपक्रमात बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिकांनी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या प्रसंगी सुरगाणा येथील तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, मोहन कुलकर्णी, मंडळ अधिकारी सोनाली कोल्हे आणि ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रकाश कडाळी, हरिभाऊ भोये, परिसरातील पोलीस पाटील, बोरगाव येथील सरपंच अशोक गवळी आदी उपस्थित होते। तुमचा आधार कार्ड राहिलेला आहे म्हणे, त्याचं कारण काय आहे? तर तुमच्या आधार कार्डावरती जी जन्मतारीख आहे तुमची ती 1843 ची आहे। 1843 ची, त्याच्यामुळे राहिलेलं आहे म्हणे। म्हटलं आता कसं आहे त्यांनी पण समजून घेतलं। मग त्यांनी एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।